हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघूया ऑर्डर 22 रूल 5 ते रूल 12. मागील 2 पार्टमध्ये मी तुम्हाला रूल 1 to 4 एक्सप्लेन केलेलं आहे. तर आज आपण बघूया रूल 5, डिटर्मिनेशन ऑफ क्वेश्चन ॲज टू लीगल रिप्रेझेंटेटिव्ह. Where a question arises as to whether any person is or is not as a legal representative of deceased plaintiff or deceased defendant, such question shall be determined by the court. Very simple आहे. म्हणजे ज्यावेळी असा प्रश्न उपस्थित होतो की प्लेंटिफ और डिफेंडंट डिसीज प्लेंटिफ और डिफेंडंटच्या लिगल रिप्रेझेंटेटिव्हच नाही आहे, मग कोण आहे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांचा, मग हे डिटर्मिनेशन कोण करतं, तर इट इज डिटरमाइंड बाय द कोर्ट. त्यानंतर प्रोवायझोमध्ये सांगितलेलं आहे, प्रोव्हायडेड दॅट वेअर सच क्वेश्चन अरायझेस बिफोर अन अपिलेट कोर्ट, आणि असा प्रश्न जर अपिलेट कोर्टात आढळून आला, उपस्थित झाला, तर बिफोर डिटरमाइनिंग द क्वेश्चन हा प्रश्न डिटरमाइन करण्यापूर्वी अपिलेट कोर्ट डायरेक्ट एनी सबऑर्डिनेट कोर्ट टू ट्राय द क्वेश्चन अँड टू रिटर्न द रेकॉर्ड्स टुगेदर विथ एव्हिडन्स इफ एनी रेकॉर्डेड ऑफ सच ट्रायल its findings and reason therefore, and the appellate court may take the same into consideration in determining the question. म्हणजेच प्रोवायझोमध्ये काय सांगितलं आहे की अपिलेट कोर्टसुद्धा हा प्रश्न उपस्थित झालेला आहे लिगल रिप्रेझेंटेटिव्हच्या बाबतीत तो डिटरमाइन करू शकतो, पण त्याआधी तो अपिलेट कोर्ट हे सबऑर्डिनेट कोर्टालाही डायरेक्शन्स देऊ शकतात की जे काही एव्हिडन्स आहे त्या एव्हिडन्सच्या आधारे हे क्वेश्चन डिटरमाइन करा, असं अपिलेट कोर्ट सबऑर्डिनेट कोर्टाला असे आदेश देऊ शकतात, आणि मग त्याचा रिपोर्ट सबऑर्डिनेट कोर्ट अपिलेट कोर्टास पाठवणार. एवढंच फक्त क्लॉज 5मध्ये सांगितलेलं आहे, रूल 5मध्ये सांगितलेलं आहे की डिटर्मिनेशन ऑफ क्वेश्चन ॲज टू लीगल रिप्रेझेंटेटिव्ह. त्यानंतर आपण बघूया रूल 6, नो अबेटमेंट बाय रिझन ऑफ डेथ आफ्टर हिअरिंग. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन द फोरगोईंग रूल्स वेदर द कॉज ऑफ ॲक्शन सर्वाइव्स ऑर नॉट, देर शॅल बी नो अबेटमेंट बाय रिझन ऑफ डेथ आयदर पार्टी बिटवीन द कन्क्ल्युजन ऑफ द हिअरिंग अँड प्रोनाउन्सिंग ऑफ द जजमेंट, बट जजमेंट मे इन सच केस बी प्रोनाउन्स नॉट विथस्टँडिंग the death and shall have the same force and effect as if it had been pronounced before the death took place. म्हणजेच थोडक्यात इथे काय सांगितलेलं, आता बघा हिअरिंग कंप्लीट झालेलं आहे आणि आता फक्त जजमेंट देणं बाकी आहे. मग जजमेंटची डेट पण फिक्स झालेली की या दिवशी जजमेंट होणार आहे, हिअरिंग झालेलं आहे, आणि मग हे सगळं झाल्यावर जर एखाद्या पार्टीची, एखाद्या प्लेंटिफ और डिफेंडंटची डेथ झालेली आहे, कॉज ऑफ ॲक्शन सर्वाइव्स ऑर नॉट हा प्रश्नही इथे उपस्थित होत नाही, पण हिअरिंग तर झालेली आहे, फक्त जजमेंट देणे बाकी आहे. मग त्याआधी जर पार्टीची डेथ झाली तरीही सूट ॲबेट होणार नाही. इट शॅल हॅव द सेम फोर्स अँड इफेक्ट ॲज इफ हॅड बीन प्रोनाऊन्स बिफोर द डेथ टूक प्लेस. म्हणजे जजमेंटचा इफेक्ट हा सेमच राहणार की बिफोर द डेथ ऑफ पार्टीज जे काही होतं तसंच राहणार, जजमेंट ॲबेट होणार नाही. एवढं सिम्पल रूल 6मध्ये सांगितलेलं आहे. रूल 7, सूट नॉट ॲबेटेड बाय मॅरेज ऑफ फिमेल पार्टी. बघा, एखादा प्लेंटिफ किंवा एखादं डिफेंडंट हे फिमेल आहे, फिमेल प्लेंटिफ और डिफेंडंट यांचं मॅरेज झालेलं आहे. मग मॅरेज झालं म्हणजे सूट ॲबेट होणार का, तर नाही. एखाद्या फिमेल प्लेंटिफ और डिफेंडंटचे मॅरेज झाले म्हणजे सूट ॲबेट होणार नाही. पण जर जजमेंट झाले आणि सूट डिक्रीड झाला आणि फिमेल डिफेंडंटच्या अगेन्स्ट जर ती डिक्री असेल, तर बघा फिमेल डिफेंडंट स्वतः रिस्पॉन्सिबल आहे, इथे हजबंडची लायबिलिटी असणार नाही. परंतु क्लॉज 2मध्ये त्यांनी सांगितले, जर फिमेल डिफेंडंटचं काही कर्ज आहे, काही डेब्ट्स असतील, आणि जर कोर्टाची परमिशन असेल, तर हजबंड इज लायबल बाय लॉ फॉर द डेब्ट्स ऑफ हिज वाईफ. डिक्री मे बी एक्झिक्युटेड अगेन्स्ट द हजबंड अल्सो बट विथ द परमिशन ऑफ द कोर्ट. म्हणजे जर काही कर्ज असेल किंवा काही डेब्ट असेल तर कोर्टाच्या परमिशननी हजबंड रिस्पॉन्सिबल आहे, ते सगळं कर्जासाठी तो लायबल आहे. And in case of judgment for the wife, execution of the decree may with such permission be issued upon the application of the husband, where the husband is by law entitled to the subject matter of the decree. म्हणजेच जर जजमेंट वाईफच्या फेवरमध्ये असेल, एक्झिक्युशन ऑफ डिक्रीसाठी परमिशन घेणं हे आवश्यक आहे. त्यासाठी हजबंडसुद्धा ॲप्लिकेशन करू शकतो, वेअर द हजबंड इज बाय लॉ एंटायटल टू द सब्जेक्ट मॅटर. त्यानंतर रूल 8 बघा, वेन प्लेंटिफ्स इन्सॉल्वन्सी बार सूट.
म्हणजे इन्सॉल्व्हन्सीशी रिलेटेड आहे हा रूल 8. इन्सॉल्वंट म्हणजेच काय, दिवाळखोर. म्हणजेच प्लेंटिफ जर इन्सॉल्वंट झाल्यावर काय होतं, तर आपण बघूया. प्लेंटिफ इन्सॉल्वंट म्हणजेच दिवाळखोर झाल्यावर प्लेंटिफचे असायनी और रिसिव्हर. असायनी म्हणजेच कोण, असायन इज द पर्सन हू रिसीव्ह द प्रॉपर्टी ऑर राईट्स फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट. मग प्लेंटिफ जर इन्सॉल्वंट झालेला आहे आणि त्याचे असायनी और रिसिव्हर हे जर एक क्रेडिटरच्या बेनिफिटसाठी जर सूट प्रोसीड करू शकत असतील तर सूट ॲबेट होणार नाही. पण काय होते, असायनी और क्रेडिटर्स ह्यांनी जर डिक्लाईन केलं की नाही, आम्हाला काही सूट प्रोसीड करायचं नाही आहे, सूट कंटिन्यू करायचं नाही आहे, तर मग सूट ॲबेट होणार. पण असंच काही स्पेशल रिझन आहे आणि कोर्टाने सांगितलं की तुम्हाला सूट कंटिन्यू करावा लागेल. अशा वेळी सिक्युरिटी देऊन तो सूट प्रोसीड होतो. किंवा यामध्ये क्लॉज 2 मध्ये काय सांगितलेलं आहे की ज्यावेळी असायनी शाल कंटिन्यू म्हणजे सूट कंटिन्यू करण्यास फेल झालेले आहेत, त्यांनी सांगितले की हो आम्ही प्रोसीड करणार आणि सूट प्रोसीड करण्यामध्ये ते असमर्थ ठरलेले आहेत किंवा सिक्युरिटी देण्यासाठी सुद्धा ते फेल झालेले आहे किंवा ते इग्नोर करत आहे. मग अशा वेळी डिफेंडंट काय करणार, अशा वेळी डिफेंडंट कोर्टात एक ॲप्लिकेशन करणार की सूट डिसमिस करा ऑन द ग्राउंड ऑफ इन्सॉल्वन्सी. मग कोर्ट ऑर्डर करणार आणि डिफेंडंटचा जो काही खर्च आहे तो प्लेंटिफच्या इस्टेटमधून दिला जाईल. त्यानंतर रूल 9, इफेक्ट ऑफ ॲबेटमेंट ऑर डिसमिसल. वेअर अ सूट ॲबेट्स ऑर इज डिसमिस्ड अंडर दिस ऑर्डर नो फ्रेश सूट शॅल बी ब्रॉट ऑन द सेम कॉज ऑफ ॲक्शन. व्हेरी सिम्पल. जर सूट ॲबेट झालेला आहे या रूलनुसार जर सूट ॲबेट झालेला आहे तर सेम कॉज ऑफ ॲक्शनसाठी फ्रेश सूट तो फाईल करू शकत नाही. Clause 2. The plaintiff or the person claiming to be the legal representative of a deceased plaintiff or the assignee or the receiver in the case of an insolvent plaintiff may apply for an order to set aside the abatement or dismissal, and if it is proved that he was prevented by any sufficient cause from continuing the suit, the court shall set aside the abatement or dismissal upon such terms as to cost or otherwise. पण जर प्लेंटिफ किंवा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द डिसीज डिफेंडेड आहे ऑर द असायनी, इन्सॉल्वंटचे असायनी यांनी काय केलेलं आहे, जर कोर्टात एक ॲप्लिकेशन केलेलं आहे की जो सूट ॲबेट झालेला आहे तो सेट असाईड करण्यासाठी, आणि जर त्यांनी कोर्टाला प्रूव्ह केलं की असंच काही सफिशियंट रिझन होतं की त्यामुळे ते सूट कंटिन्यू करू शकले नाही, आणि जर कोर्टाला ते म्हणणे पटले, इफ इट इज प्रूव्ह, तर कोर्ट काय करणार, सेट असाईडची ऑर्डर करणार. त्यामध्ये क्लॉज 3 मध्ये सांगितलेलं आहे, द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 5 ऑफ इंडियन लिमिटेशन ॲक्ट शॅल अप्लाय टू ॲप्लिकेशन्स अंडर सब रूल 2. त्यासाठी सेक्शन 5 ऑफ लिमिटेशन ॲक्टची प्रोव्हिजन आहे इथे अप्लाय होणार. त्यानंतर बघा रूल 10 आणि 10A. मी एक डायरेक्ट एक्सप्लेनच करते तुम्हाला. प्रोसिजर इन केस ऑफ असाइनमेंट बिफोर फायनल ऑर्डर इन सूट. म्हणजेच बघा, समजा एखादी प्रॉपर्टी विकली आहे, म्हणजे ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ किंवा काही इंटरेस्ट डिवॉल्व झालेला आहे किंवा असाईन झाले, तर कोर्टाच्या परमिशनने सूट प्रोसीड होणार. म्हणजेच बघा, ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ सूट एखादा राईट डिवॉल्व झालेला आहे, एखाद्या व्यक्तीचा इंटरेस्ट क्रिएट झालेला आहे, तर कोर्टाच्या परमिशनने सूट कंटिन्यू होणार, सूट संपणार नाही. आणि त्यासाठी कोर्टाला सूट कंटिन्यू करण्यासाठी एक ॲप्लिकेशन केलेलं आहे. त्याचा राईट विथ द परमिशन ऑफ द कोर्ट डिवॉल्व होणार आणि सूट प्रोसीड होणार. त्यानंतर क्लॉज 2 मध्ये सांगितलेलं आहे, डिक्री अटॅच केलेली आहे. बघा, अपील पेंडिंग आहे. द अटॅचमेंट ऑफ अ डिक्री पेंडिंग आहे अपील, ते डिसाईड नाहीच केलेलं आहे. तर ज्या व्यक्तीने डिक्री अटॅच केली ती व्यक्ती सब रूल 1चा बेनिफिट घेऊ शकतो. त्यानंतर 10A मध्ये सांगितलेले की इट इज द ड्युटी ऑफ द प्लीडर टू कम्युनिकेट द कोर्ट डेथ ऑफ अ पार्टी. एखाद्या पार्टीची जर डेथ झालेली आणि जर त्या प्लीडरला माहिती असेल तर ही त्याची ड्युटी बनते की त्यांनी कोर्टाला इन्फॉर्म करणं आवश्यक आहे. त्यानंतर रूल 11 मध्ये सांगितले ॲप्लिकेशन ऑफ ऑर्डर टू अपील्स. काही नाही, एकदम सिम्पल आहे की जर इन ॲप्लिकेशन ऑफ दिस ऑर्डर टू अपील, तर प्लेंटिफ असेल तिथे अपीलमध्ये काय होणार, अपीलंट आणि डिफेंडंटच्या जागी रिस्पॉन्डंट अँड द वर्ड सूट अँड अपील. ओके. त्यानंतर रूल 12, ॲप्लिकेशन ऑफ ऑर्डर टू प्रोसिडिंग्स. नथिंग इन रूल्स 3, 4, 8 शॅल अप्लाय टू द प्रोसिडिंग इन एक्झिक्युशन ऑफ डिक्री ऑर ऑर्डरसाठी हे काही लागू होणार नाही. थँक्यू.